आजच्या IPL 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात 5 वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ आणि पंजाब किंग्सचा संघ आमनेसामने येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सने या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजयाने केली होती. मात्र त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली आहे. सलग 3 पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. त्यातच कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबत निर्माण झालेली चिंता संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. 13 चेंडूत 19 धावा करून तो मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहित खेळला नाही तर मुंबईला फलंदाजीची मांडणी बदलावी लागेल. सूर्यकुमार यादव हा ओपनिंगसाठी एक मजबूत पर्याय ठरू शकतो. त्याने यापूर्वी ओपनिंग करताना चांगली कामगिरी केली आहे. क्विंटन डिकॉक हाही पर्याय उपलब्ध आहे, पण त्यासाठी संघ संयोजनात बदल करावे लागतील. दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सचा संघ या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याशिवाय संघाचा आत्मविश्वास सध्या खूपच उंचावलेला आहे. कोलकाता विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला नसता तर तोही जिंकण्याची त्यांची शक्यता होती. मुंबईच्या मैदानावर पंजाबने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे संघाकडून नेहमीच विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंजाबच्या यशामागे संघाचा एकत्रित प्रयत्न मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने आघाडी घेत फलंदाजीत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 137 धावा केल्या असून 2 अर्धशतके झळकावली आहेत. मात्र त्यांच्या गोलंदाजीत काही सुधारणा आवश्यक आहेत. 2 वेळा त्यांनी 200 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. जरी त्यांनी ते सामने जिंकले असले तरी पुढे हे धोकादायक ठरू शकते. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे जसप्रीत बुमराहचा फॉर्म. त्याचा इकॉनॉमी रेट ठीक असला तरी विकेट्स मिळत नाहीत. सलग 5 सामने आणि 122 चेंडू टाकूनही त्याला एकही विकेट मिळालेली नाही. त्याचा जोडीदार ट्रेंट बोल्ट हाही अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे मुंबईच्या संपूर्ण गोलंदाजी विभागानेच सुधारणा करणं गरजेचं आहे. वानखेड्याची खेळपट्टी यंदा फलंदाजांसाठी स्वर्ग ठरली आहे. येथे झालेल्या 4 डावांमध्ये किमान धावसंख्या 220 आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात 240च्या आसपास धावा केल्याशिवाय सुरक्षित वाटणार नाही. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने पाठलाग करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डही खूपच रंजक आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांनी 17 सामने जिंकले आहेत. वानखेडेवरही 5-5 अशी बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामना देखील अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमान सुमारे 29°C असेल आणि वातावरण दमट असेल. आता पाहूया दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11. MI संभाव्य 11: रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन यष्टिरक्षक, राज अंगद बावा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या कर्णधार, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह. इम्पॅक्ट सब शर्फिन रदरफोर्ड. PBKS संभाव्य 11: प्रियांश आद्रा, प्रभसिमरन सिंग यष्टिरक्षक, कूपर कॉनॉली, श्रेयस अय्यर कर्णधार, शशांक सिंग, मार्कस टॉयनेस, मार्को जॉन्सन, झेवियर बार्टलेट, विजय कुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल. तर पाहूया आजच्या या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स पुनरागमन करते की पंजाब किंग्स आपली विजयी घोडदौड कायम ठेवतात. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना खूपच खास ठरणार आहे.